नमस्कार. आज आपण बनवणार आहोत अळूच्या पानांची भाजी. तुम्ही म्हणाल ही भाजी तर आम्ही पण बनवतो, पण माझ्या पद्धतीने तुम्ही देखील ही भाजी एकदा नक्की बनवून बघा. सगळेजण आवडीने खातील इतकी टेस्टी बनून तयार होते. वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात. अळूच्या पानांची भाजी बनवण्यासाठी इथं मी फ्रेश अळूची पानं घेतलेली आहेत. भाजीसाठी आपल्याला देठासकट पानांचा वापर करायचा आहे. साधारणपणे 11 ते 12 पानं मी इथं भाजीसाठी वापरणार आहे. ही पानं सर्वात आधी आपल्याला देठासकट स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आणि त्यानंतर पानाचे देठ कट करून घ्यायचे. भाजीसाठी हिरव्या देठाच्या पानांचा वापर केला जातो, पण माझ्याकडे कुंडीमध्ये जे अळू लावलेले आहे ना, ती निळ्या देठाची आहे. याच्या वड्या बनवल्या जातात, पण आज मी याची भाजी बनवणार आहे. ही पानं खायला खूप छान आहेत, घशाला अजिबात खवखवत नाहीत. तुमच्याकडे हिरव्या देठाची पानं असतील तर त्याची भाजी बनवा, किंवा अशी ही निळ्या देठाची पानं असतील ना, तरी देखील तुम्ही त्याची भाजी बनवू शकता. पानांच्या देठांवरची साल काढून घ्यायची, त्यामुळे यामधली बऱ्यापैकी खवखव आहे ती निघून जाते. हे देठ आपण भाजीमध्ये वापरणार आहोत, कारण यामध्ये भरपूर प्रमाणात पोषक घटक असतात. पानांच्या पाठीमागे एक जाड शीर असते, त्याच्यावरची देखील साल काढून घेते. त्यामुळे यामधली खवखव बऱ्यापैकी कमी होते. याच पद्धतीने सर्व पानांच्या पाठीमागची जी शीर आहे ती काढून घेते. याआधी अळूच्या पानांच्या वेगवेगळ्या पद्धतीने बनवलेल्या वड्या देखील मी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत. तर इथं मी सर्वच पानांच्या पाठीमागची शीर काढून घेतली, त्याचबरोबर देठांची जी साल होती ती देखील काढून घेतली. सर्व अळूची पानं एकावरती एक ठेवायची आणि हे देठ आहेत ते असे हे जुळून आपल्याला मध्यभागी ठेवायचे आणि अळूची पानं अशा पद्धतीने फोल्ड करायची. पानांमध्ये असे हे देठ फोल्ड केले ना, तर त्यांना वेगळं चिरावं लागत नाही. अळूची पानं देखील पटकन चिरली जातात. जेवढं शक्य आहे तेवढं बारीक आपण यांना चिरून घेऊयात. अळूचं पान एक एक चिरायचं म्हटलं ना, खूप वेळ जातो. त्यामुळे या पद्धतीने तुम्ही एकदा ही अळूची पानं नक्की चिरून बघा, पटकन चिरली जातात. याच पद्धतीने उरलेला संपूर्ण रोल आहे तो मी चिरून घेते. इथं हा रोल आहे तो मी चिरून घेतलेला आहे. रोल चिरल्यानंतर देखील याला मी अशा पद्धतीने रफली एकदा चिरून घेते. जेवढं शक्य आहे तेवढे आपण ही पानं आणि देठं बारीक चिरणार आहोत. इथं सर्व अळूची पानं आणि देठ आहेत ते मी एकसाथ चिरून घेतलेले आहेत. भाजी चिरल्यानंतर आपल्याला एक कुकर घ्यायचा आहे. आता ही भाजी मी कुकरमध्ये शिजवणार आहे. हवं असल्यास तुम्ही पातेल्यामध्ये देखील शिजवू शकता, पण त्यामध्ये थोडा जास्त वेळ लागू शकतो. चिरून घेतलेली संपूर्ण भाजी प्रेशर कुकरमध्ये काढून घेतली. आता यामध्ये 2 चमचे इतकी हरभरा डाळ घालते. ही डाळ मी 1 तास पाण्यामध्ये भिजवून घेतली, त्यामुळे पटकन शिजते. सोबतच 2 चमचे इतके 1 तासासाठी पाण्यामध्ये भिजवून घेतलेले कच्चे शेंगदाणे घालते. भाजी शिजण्यासाठी आपल्याला भाजी बुडेल इतकं पाणी यामध्ये घालायचं आहे. साधारणपणे 1 ग्लास इतकं पाणी मी यामध्ये घातलेलं आहे. कुकरचं झाकण लावून आपल्याला कुकरच्या 4 ते 5 शिट्ट्यांवरती ही भाजी शिजवून घ्यायची. त्यामुळे यामधली डाळ आणि शेंगदाणे छान शिजले जातात. भाजी शिजल्यानंतर कुकरमधली प्रेशर पूर्णपणे गेलेली आहे. त्यानंतर बघा यामधली डाळ अगदी परफेक्ट अशी शिजलेली आहे. सर्व भाजी आपल्याला अशी ही घोटून घ्यायची आहे. तुम्ही रवीने किंवा पळीने देखील घोटू शकता. अशी ही शिजवून घेतलेली भाजी घोटून घेतली ना, छान एकजीव होते. त्यानंतर यामध्ये आपल्याला भाजीला बाइंडिंग छान यावं, त्याचबरोबर चव चांगली लागावी यासाठी छोटे 2 चमचे इतकं बेसन पीठ घालायचं आहे. बेसन पीठ थोड्याशा पाण्यामध्ये कालवून घ्यायचं आणि मग यामध्ये घालायचं, त्यामुळे यामध्ये अजिबात गुठळ्या होत नाहीत. जास्तही बेसन पीठ घालायचं नाही, नाहीतर भाजी खूप जास्त घट्ट होऊ शकते. भाजी थोडी जास्त असेल तर एखादा चमचा बेसन पीठ वाढवू शकता. 2 चमचे चिंच गुळाचा कोळ घालूया. चिंच गुळाचा कोळ आणि पीठ घातल्यानंतर ही भाजी पुन्हा एकदा व्यवस्थित अशी हलवून घेऊयात. आता आपल्याला भाजीला फोडणी द्यायची आहे. त्यासाठी मी गॅसवरती एक कढई गरम करायला ठेवली. कढईमध्ये मी 1 चमचा इतकं तेल गरम केलेलं आहे. तेल गरम झालं की पाव चमचा मोहरी आणि पाव चमचा जिरे घातलं. सोबतच 2 चिमूटभर इतका हिंग घालायचा. त्यासोबतच इथं मी लसूण आणि हिरवी मिरची चॉपरमध्ये बारीक केलेलं होतं ती घालते. इथं मी लसूण थोडासा जास्त वापरलेला आहे, कारण या भाजीमध्ये मला लसूण थोडा जास्त आवडतो. सोबतच पाव चमच्यालाही थोडीशी कमी हळद पावडर आणि पाव चमचा लाल मिरची पावडर घातली, त्यामुळे भाजीला रंग छान येतो आणि चवही छान लागते. आवडीनुसार यामध्ये अशा पद्धतीने केलेले सुक्या खोबऱ्याचे काप घालायचे. भाजी खाताना दाताखाली आलं तर ते चवीला छान लागतं. फोडणी छान अशी परतून झाली की यामध्ये शिजवून घेतलेली भाजी घालूयात. भाजीची कन्सिस्टन्सी मेंटेन करण्यासाठी कुकर विसरून थोडंसं पाणी घातलं.
भाजी किती घट्ट पाहिजे, पातळ पाहिजे त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी घालू शकता. चवीनुसार मीठ घालते आणि ही भाजी एकदा व्यवस्थित अशी हलवून घेते. मीडियम गॅसवरती ही भाजी मी थोड्या वेळासाठी शिजवून लो टू मीडियम फ्लेमवरती 3 ते 4 मिनिटांसाठी ही अळूच्या पानांची भाजी मी शिजवून घेतली. त्यानंतर तुम्ही बघू शकता भाजीला रंग काही सुंदर आलेला आहे. भाजीचा सुगंध म्हणाल तर अगदी घरभर दरवत आहे, इतकी टेस्टी भाजी बनून तयार होते. भाजीची कन्सिस्टन्सी देखील अगदी परफेक्ट आहे. अशी ही आंबट गोड तिखट चवीची अळूच्या पानांची पातळ भाजी किंवा अळूचं फतफतं तुम्ही ज्वारीच्या भाकरीसोबत, चपातीसोबत किंवा भातासोबत खाऊ शकता. चवीला भन्नाट लागतं. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडलेला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटत अशाच एका नवीन आणि छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.